अहो टपऱ्या कुणाच्या, हा म्हणतो माझा नातेवाईक, तो म्हणतो माझा कार्यकर्ता, म्हणून एवढी सगळी घाण वाढलेली आहे. आम्ही फक्त एक मार्केट बसवलं, भाजी मार्केट पाठीमाग, ते पण आपले स्थानिक लोक हनुमान टेकडीची, काही टेबल लँडची. पण ह्या टपऱ्या सुरेखा जाधवला आणि पुजारीला हप्ता मिळतोय. कोण बोलतो त्याला आता बघणार आहे मी. एवढे छपरी नाही टप्परी नाही आम्ही असे हप्ते गोळा करायला. अजूनही देवाच्या चांगले काय झालं नाही, आमची कारवाई सुरूच आहे. पण साहेब तुमच्यावर पण बघा प्रेशर आहे. एकीकडे तुम्हाला म्हणायचं टपऱ्या काढा, एकीकडे म्हणायचं कुणी सांगितलं. आणि तो विजय साळवे, तो काय यांचा माणूस आहे, पुजारीचा जाधवांचा. अहो अख्खी नगरपालिका मी 5 वर्ष यांच्यावर काम केले, सगळे कर्मचारी माझेच आहेत. त्या विजय साळवीला त्याच्यावर का काढलं त्याचं उत्तर द्या. अतिक्रमण विभागामध्ये त्याला नियुक्ती केली होती ना, त्याला का काढलं? परत काम थांबलं ते साहेब परत काम थांबलं. आज तुम्हीच म्हणता एकीकडं नगरपालिका बक्कल झाली आणि नंतर मी इथं टपरी आणून टाकल. मग तुम्ही आता काढायला लावलं, मग थांबवलं का? माझा तो प्रश्न आहे. का काम थांबवलं ते? आज रोज एक आता रस्त्यावर काय ना काय बसतं. सामान्य माणसाने चालायचं कसं काय? साहेब तुम्ही माहिती घ्या, सामान्य माणसाला चालायचं. समोरचा उड्डाण पूल याचा स्ट्रक्चरल ऑडिट झाले 2012 मध्ये. तो पूल कधी कोसळू शकतो, ऑन रेकॉर्ड आहे. कधी तुम्ही आढावा घेतला साहेब? तुम्ही आम्हाला बोलवलं तर आम्ही तुम्हाला सांगू. आणि साहेब आमच्या रॅलिएशन झालं, आम्ही सोडणार नाही. आम्हाला कुणी डिवचू नये. आम्हाला जो डिवचाला येईल त्याला आम्ही सोडणार नाही. कारण मी 5 वर्ष नगराध्यक्ष होते. एकाही व्यक्तीला विचारा कुठल्या टपरीवाले, एक टपरी माझ्या नावावर नाहीये. ज्याच्या असतील त्यांनी ते बघावं.